काय तुझ्या नजरेत माझ्या प्रेमाची किंमत आहे? हो, मान्य केलं मी की तू केला माझ्या प्रेमाचा स्वीकार, पकडला माझा हात आणि चालत आहे माझ्यासोबत प्रेमाच्या वाटेने. पण हे करताना काय तू खुश आहे? कारण माझ्यासाठी आणि माझ्या प्रेमासाठीची तळमळ मला कधीच तुझ्यामध्ये दिसली नाही. हो, आहे मी तुझ्यासोबत रिलेशनशिपमध्ये, पण काय अर्थ आहे एका अशा नात्याचा भाग होऊन जिथे त्या नात्याची किंमतच नाही. अपमान, बेइज्जती यावर प्रेम कधीच टिकत नसतं. प्रेम टिकत असतं प्रेम केल्याने, माया दाखवल्याने, प्रेमाने जवळ घेतल्याने. पण तुझ्यामध्ये हे सगळं करण्याची इच्छा तर दूर दूरपर्यंत कुठेच दिसत नाही. आणि जेव्हा कधी मी या विषयावर बोलण्याचा प्रयत्न केला तर एक तर मला इग्नोर केलं गेलं, नाहीतर माझ्यावर चिडून मला दूर केलं गेलं. जेव्हा कधी विचारायचा ट्राय केलं की खरं खरं सांग तुला माझ्यावर प्रेम आहे की नाही, तर मला असं समजवलं गेलं की तुझ्या लाईफमध्ये माझी इम्पॉर्टन्स खूप जास्त आहे. पण जर असं असेल तर काय गरज आहे तुला इतर मुलांशी हसत खेळत बोलण्याची जेव्हा तुझ्याजवळ मी आहे? असं काय मिळतं तुला नेहमी जे मनात येईल ते बोलून आणि मला दुःखी करून? मी कधीच दाखवत नाही की तुझं असं वागणं, माझ्याशी असं बोलणं मला किती त्रास देतो. पण तरीही तुझा हात सोडायला मी तयार नाही, कारण मी तुला प्रेम करतो. खूप राग येतो जेव्हा माझ्याशी तू अशी बोलते तेव्हा. खूप राग येतो जेव्हा मी तुझ्याशी बोलत असताना तुझं तुझ्या एक्सबद्दल बोलणं ऐकून. खूप राग येतो स्वतःवर जेव्हा मला तुझी गरज असते आणि तुला माझ्याशी बोलायला वेळ नसतो. खूप त्रास होतो जेव्हा तुला आठवण करून केलेले मेसेजेस तू ऑनलाईन असून सुद्धा बघत नाही. मला त्रास होतो यार तुझ्या अशा वागणुकीमुळे. कारण एकासोबत 4-5 मुली फिरवणारा मुलगा मी नाही. आणि जर मी तुझ्यासाठी एकनिष्ठ राहू शकतो, फक्त तुझा बनून राहू शकतो, तर माझी सुद्धा तुझ्याकडून हीच अपेक्षा आहे की तू सुद्धा माझीच बनून राहावी. माझ्या प्रेमाची किंमत जाणावी. कारण प्रेम हे सगळ्यांच्या नशिबात नसतं. बघ, जर तू तुझ्याकडून 1 पाऊल समोर येशील ना, मी माझ्याकडून 2 पाऊल समोर येईल. तुझे ते सर्व स्वप्न पूर्ण करेल जे तू पाहिले. तुझं आयुष्य आनंदाने भरून देईल, पण जर तू माझ्यासाठी जगशील. कारण तुला मी खूप प्रेम करतो. बघ, मी तुझ्यावर जोर जबरदस्ती कधी ना केली ना कधी करणार की तू माझ्या जवळ राहा. पण जो मान सन्मान, जो आदर माझ्या प्रेमाला आणि मला माझ्या फिलिंग्सला मिळायला पाहिजे, जर तुला ते द्यायला त्रास होत असेल तर मला असं नातं नको. कारण मला अशा व्यक्तीसोबत राहायचंच नाही जो माझ्या प्रेमाला समजू शकत नाही, ज्याच्या नजरेत माझ्या प्रेमाची काहीच किंमत नाही.